आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनीचा कॉल येई. हॅलो ताई, मी हे विचारायला फोन केला होता की आता मुलीकडच्या मंडळींना कधी भेटायचं आपण. का घाई झाली त्यांना लग्नाची? आत्ताच बोलायचंय? नाही, उलट मीच त्यांना फोन केला होता की आपण लवकर भेटूया म्हणून. काही तर आपल्याला आहे ना, देवांशचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. तो 30 वर्षाच्या होण्याच्या आत. हो वहिनी, हे सगळं मला माहिती आहे माझ्या लक्षात सगळं. आणि आपण किती वेळा त्याच गोष्टीवर बोलणार आहोत सांग मला. नाही, तुम्ही कामात असता ना, आणि कामाच्या गडबडीत डोक्यातून निघून जातात ना गोष्टी. ऐक ना, देवांशचं लग्न ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. ही इतकी महत्वाची गोष्ट माझ्या डोक्यातून कशी जाईल सांग मला. हे बघ, तू उगाच स्ट्रेस घेऊ नको. देवांशच्या बाबतीत मी कधीच काहीही चुकीचं घडू देणार नाही. ते आहेच, पण वहिनी आपण घरी आल्यावर बोलूया का? हे बघ, आता ना मी खूप कामात आहे. रात्री डिनरच्या वेळी बोलूया. हा, थँक्यू. काय झालं? काय म्हणते जानू? काय बोलणार? तुझ्या लग्नाशिवाय अजून कुठला विषय आहे तिच्याकडे? ती जरा जास्तच टेन्शन घेते माझ्या लग्नाचं. नुसती टेन्शन घेत नाही, दुसऱ्यांना टेन्शन देते सुद्धा. देवांश, मुलीकडच्यांशी आपल्याला लवकरात लवकर डिस्कस करावं लागेल सगळं लग्नाचं. नाहीतर तुझी जानू आपल्याला काही स्वस्त बसू देणार नाही. एनिवेज, ते सगळं आपण नंतर बोलू. त्या मुलीचा रेझ्युमे दाखव. ओ या, सॉरी. सिरियसली काय सतत फोन येत आहेत? घे प्लीज. बोला देशमुख. हो, पण 3 दिवसात कंप्लीट करून देणार असं कमिट केलंय ना त्यांनी. मग आता काय झालं? नाही, ऑलरेडी 3 महिने घेतलेत. प्रोडक्शन टीमला सांगा मॅडमनी ऑर्डर दिली आहे, आणि जर ऑर्डर पूर्ण करता येत नसेल तर अख्ख्या प्रोडक्शन टीमला नोकरीवरून काढून टाका. ठेवा फोन. शो मी दॅट. काय चाललंय काय? बोला. नाही सांगितलं ना मी. नाही कळत आहे का तुम्हाला? ओके, बरं मग नाही ऐकायचंय मला काही. हाय, बोल. हा सई, वेळेवर पोहोचलीस ना बाळा? झाला का इंटरव्ह्यू? कसा झाला? काय म्हणाले ते ग? आई, अजून इंटरव्ह्यू झाला नाहीये. झाला की मी तुला कळवते. अगं बाई, बर. तू काळजी करू नकोस. ठीक आहे, बाय. अच्छा.
शैलेश बाकीच्या कॅन्डिडेट्सला प्लीज आत पाठ. एक सेकंड. मी तुला एक फोन करतो 2 मिनिटात, मग त्यांना पाठव. ओके या. हॅलो अंजली. हॅलो देवांश. हाय. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला कामात डिस्टर्ब करतेय. नाही बिझी नाहीये, ऑफिसमध्येच आहे, पण आय कॅन टॉक. प्लीज टेल मी. ऍक्च्युली फोनवर बोलण्यासारखा विषय नाहीये हा. काय झालंय? काही सिरियस आहे का? तू टेन्शन मध्ये वाटतेस जरा. आहे, सिरियसच आहे. भेटूया का आपण? म्हणजे मला आणि मॉमला तुम्हाला भेटून बोलायचंय जरा. ओके, आलं माझ्या लक्षात. काय लक्षात आलं तुमच्या? तू काय सांगणार आहे समजलंय मला. म्हणजे नाही, तुम्हाला नाही माहित. सी आय नो तुला काय सांगायचंय ते. तुला हेच सांगायचंय की तुझं कुठल्या तरी दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि तुला माझ्याशी लग्न नाही करायचं, बरोबर? काय? आय नो फिल्म्स मध्ये बघितलंय मी. आधी मुली घरच्यांच्या प्रेशरमुळे लग्नाला हो म्हणतात आणि आपल्या केसमध्ये तर पत्रिकेचं प्रेशर सुद्धा आहे, नाही का? आणि मग मुलगी मुलाला सांगते की आय एम सॉरी, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत कारण माझं दुसऱ्या कुठल्या तरी मुलावर प्रेम. सी अंजली, असं काही असेल तर बिनधास्त मला सांग, मी माझ्या घरच्यांशी बोलेन आणि आय एम शुअर ते माझं ऐकतील. हो नाही, तसं खरंच काही नाहीये. अहो माझ्या मनात खरंच दुसरं कोणी नाहीये. ऍक्च्युली मलाच घाई झालीये की आपलं लग्न कधी होतंय. मला खरंच खूप आवडलाय तुम्ही. ओके, मग प्रॉब्लेम काय आहे? ते जीवन मरणाचाच प्रश्न आहे असंच समजा ना. मी खरंच ते फोनवर नाही सांगू शकत. आपण प्लीज भेटून बोलूया का? ओके, नाही सी, इतका सिरियस टॉपिक असेल तर मग आपण भेटून बोलूया. ऍक्च्युली मी ना आता माझ्या दुसऱ्या ब्रांचला आहे. तू एक काम कर, तू तुझ्या आईला घेऊन आमच्या मेन ब्रांचला ये, आपण तिथे भेटूयात. ओके? नाही नाही, कामाच्या ठिकाणी नाही बोलता येणार. आपण प्लीज बाहेर कुठेतरी भेटूया का? आमच्या घराच्या बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे, तिकडे भेटूया का? आय नो मला माहिती आहे ते देऊळ, कारण की त्या देवळात मी नेहमी माझ्या आईला सोडायला आहे. या. अच्छा, आय एम सो सॉरी, तुम्हाला काम सोडून माझ्यासाठी यावं लागतंय. प्लीज अंजली, फॉर्मॅलिटी करू नका प्लीज. मी पोहोचतो तिकडे थोड्या वेळात. ओके? ओके, बाय. या तुम्ही, भेटू आपण. सी यू. बाय. काय ते करतेस तू? ते काय असं? शैलेश, प्लीज केबिन मध्ये या. सर. या शैलेश, आय एम सॉरी, मला एका इम्पॉर्टंट कामाकरता अर्जंटली बाहेर जावं लागतंय. ओके सो बाकीचे इंटरव्ह्यूज आता मला घेणं जमणार नाही. बाहेर सई माने नावाची एक मुलगी बसली आहे. ते आपल्या जॉब करता परफेक्ट आहेत. त्यांना कळव की त्यांना आपण फायनल केलंय ते. ओके सर. रिझ्युमे मी चेक केलाय आणि मी पर्सनली पण ओळखतो त्यांना. सो डोंट वरी अबाउट इट. ओके? ओके सर. प्लीज टेल हर. ओके? थँक्यू. सी यू. सी यू सर. या. तुम्ही रेडी राहा, नेक्स्ट तुमचाच नंबर आहे. माझ्या मॉमला कॅन्सर झालाय. फार वेळ नाहीये तिच्याकडे. मला काय करू खरंच कळत नाहीये. आपल्याला ना लवकरात लवकर लग्न करावं लागेल. कशी करते मी ऍक्टिंग? तुझा 100 करोड वाला जावई आहे ना, तो 100% फसणार आहे बघ. नाही, ऍक्टिंग छानच करतेस तू. आणि अशी इतकी नटून थटून त्याला भेटायला जाणार आहेस?
आणि जाऊन काय सांगणार आहेस? माझ्या आईला कॅन्सर झालाय. हो काय? खरं वाटणार आहे का त्याला? का नाही वाटणार खरं? कॅन्सर तुला झालाय, मला नाही. आणि मी एवढा मेकअप यासाठी केलाय की त्या देवांशी 1 सेकंड पण नजर माझ्यावरून हटायला नाही पाहिजे. मॉम, त्या देवांशला ना मी माझ्या जाळ्यात अशी ओढेन ना की त्या बावळट सईला बघण्याची इच्छा पण नाही झाली पाहिजे त्याची. अशा बाबतीत डोकं बरं चालतं ग तुझं. मग मॉम कोण आहे माझी? बरं, तू लक्षात आहे ना तुझ्या सगळं? नाही, आजचा परफॉर्मन्स एकदम करेक्ट झाला पाहिजे, सगळं एकदम परफेक्ट झालं पाहिजे. हो, तू नको काळजी करू ग. इतकी छान ऍक्टिंग करीन ना की बघत राहा. तुझ्यात जे ऍक्टिंगचे गुण आलेत ना ते माझ्याकडनंच आलेत म्हटलं. मला सांगते. बर, तू ते रिपोर्ट्स घेतलेस ना? हा, ते टाकलंय. आणि गोळ्या, मी तुला गोळ्या दिल्या होत्या त्या घेतल्यात का? त्या एकदम करेक्ट टायमिंग वर घ्यायच्या ना, म्हणजे गोळी जिभेखाली ठेवली की लगेच तोंडातून रक्त यायला सुरुवात होईल. काय? मग अगं ते लिमलेटच्या गोळ्या आहेत का? अगं पण तू मला असं नव्हतं सांगितलं की ती जिभेखाली ठेवली की रक्त येणार म्हणून. मॉम, रक्त येईल म्हणजे रक्तासारखं पाणी येईल फक्त बाहेर, बाकी काही नाही. तुझा काही भरोसा नाही. हा, तू मला आधी फक्त गोळी ठेव एवढंच सांगितलं होतंस. रक्त बिक्त येणार आहे असं सांगितलं होतंस तू मला. बापरे, नाही बाबा, मला नाही जमणार ते. अगं असं अचानक खूप रक्त व्हायला तर काय करायचं मग? तिथे मलाच काहीतरी व्हायचं. अगं मॉम, रिलॅक्स. तुझा माझ्यावर ट्रस्ट आहे की नाही? नाही काय म्हणते? आज फक्त आपलं नाटक देवांसमोर सक्सेसफुल झालं पाहिजे, मग आपली नय्या पार झालीच म्हणून समज. हो, मग ती बावळट सई काय, कोणीही माझं लग्न तुझ्या 100 करोडवाल्या जावयाशी नाही थांबवू शकत. बरं चल, आता उशीर होतोय आपल्याला. चल, मी बॅग घेते. देवा साथ दे रे बाबा. सर, तुम्ही जर मला ही संधी दिली तर या संधीचं मी नक्की सोनं करेन. म्हणजे कोणतंही काम असू दे ते मी मन लावून करेन. आणि हा जॉब मी फक्त पैसे मिळवण्यासाठी नाही करत, तर समाधान मिळण्यासाठी सुद्धा करते. आणि आपल्या कंपनीची कशी ग्रोथ होईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील. कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. हा जॉब आम्ही तुम्हाला ऑफर करतोय. खरंच? हो, सगळ्या कॅन्डिडेट्स मधून ह्या जॉबसाठी आम्ही तुमचं सिलेक्शन केलंय. थँक्यू सो मच सर. सर, तुम्हाला माहित नाहीये हा जॉब मिळणं माझ्यासाठी किती महत्वाचं होतं. सर, तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवलाय ना त्यासाठी सुद्धा थँक्यू. आणि हो, मी तक्रार होईल ना असं एकही काम करणार नाही, तशी संधी सुद्धा येऊन देणार नाही. वन्स अगेन थँक्यू सो मच. ऍक्च्युली आभार तुम्ही माझे नाही, सरांचे माना. तुमचा रिझ्यूम पाहिल्यावरच त्यांनी तुम्हाला सिलेक्ट केलं होतं. आणि आता माझीही खात्री पटली, सर एकदम करेक्ट बोलत होते. ह्या जॉबसाठी जे पॅशन हवं ना ते तुमच्यामध्ये आहे. सरांना नेमकं काम आलं, नाही तर सरांनीच तुमचा इंटरव्ह्यू घेतला असता. सर, जेव्हा ते सर मला भेटतील ना मी त्यांचे सुद्धा खूप आभार मानेन. तुम्हाला कामाचा चांगला अनुभव असला तरी प्रत्येक ठिकाणाची पद्धत ही वेगळी असते. तुम्हाला इथली सगळी कामं नीट शिकून घ्यावी लागतील. आमच्या कंपनीची एक शिस्त आहे, ती तुम्हाला पाळावी लागेल. सर, तुम्ही जे काही काम सांगाल ना ते मी अगदी प्रामाणिकपणे करेन. गुड. या ऑफिसमधला तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर तुम्हाला भविष्यात चांगल्याच अपॉर्च्युनिटी मिळतील. आपले एमडी स्वतःहून सगळ्या स्टाफकडे लक्ष ठेवतात, त्यामुळे चांगल्या कामाचा चांगला मोबदलाही मिळतो. तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये सॅलरी मिळेल. आणि हे तुमचं ऍग्रीमेंट, यावर सही करा. हो. थँक्यू सर. तुमची पोस्ट अकाउंट मॅनेजरची असेल. हे ॲग्रीमेंट 10 वर्षासाठी असेल. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 10 वर्ष कंपनीमध्ये काम करावं लागेल. आणि आता तुम्ही सही पण केली. बिलीव्ह मी, इथल्या कामाचा अनुभव तुम्हाला नक्कीच मोलाचा ठरेल. नक्कीच
सर मी खूप मेहनत करेन आणि आपली कंपनी पुढे कशी जाईल ना यासाठी माझे नेहमी प्रयत्न असतील. बाय द वे मी केव्हापासून जॉईन व्हायचंय? 1-2 दिवसात तुम्हाला कंपनीचा कॉल येईल, तेव्हाच तुम्हाला जॉईनिंग डेट कळवली जाईल. तुम्ही आता येऊ शकता. ओके, थँक्यू सर. फाईन, थँक्यू सर. वेलकम. हो मी त्या ऑडिशनचं बघते. ठीक आहे चल, मी तुला नंतर कॉल करते. हो करते. मॉम, अरे यार ही मॉम कुठे गेली आता? देवांश कुठल्या पण क्षणी इथे पोहोचू शकतो. हिला ना काही सिरियसनेसच नाहीये. सगळा माझा प्लॅन फ्लॉप करेल वाटतं. अंजली, अरे मस्त आईस्क्रीम आहे ग. अगं तुझं तर डाएट बिएट आहे ना, म्हणून तुझ्यासाठी घेतलं नाही, पण तुला हवंय का? हा इथे बाहेर उभा आहे एकदम. अच्छा इकडे बाहेरच आहे का? ठीक आहे चल चल, माझ्यासाठी घेऊया, देवांसाठी पण घेऊया ना, तिघं एकत्र मिळून खाऊया आईस्क्रीम. अगं बाई, देवांशला आवडेल का? अगं मग चल की जावई बापू खुश होतील. चल घेऊ. अगं मॉम, तू बरी आहेस ना? अगं आपण काय करायला आलो इथे आणि ही वेळ आहे का आईस्क्रीम खायची? आईस्क्रीम खायला कधी वेळ असते का? मनात आले की खायचं. त्यात काय आहे? एवढा मस्त फ्लेवर आहे, मला इतका आवडलाय. तू ना बाहेर फिरायला आलेल्या लहान पात्रट मुलासारखी वागतेस आता. असू मॉम आपण काय करायला आलो आणि तू काय करतेस? देवांशने तुला असं बका बका आईस्क्रीमचं कव्हर चाटताना बघितलं ना तर त्याला बिलीव्ह पण नाही होणार की तुला कॅन्सर झालाय. अगं सांगायचं, हे बघा ही बाई बिचारीला कॅन्सर झालाय, शेवटची इच्छा होती आईस्क्रीम खावंसं वाटतंय म्हणून खाऊ घातलं. ते एवढं खोटं बोललं, त्यात आणखीन काय थोडंसं बोलायचं. तू इम्पॉसिबल आहेस मॉम, इम्पॉसिबल. तू चिडचिड नको करू ग. तू काय काळजी करू नको. देवांशाच्या आत मी आईस्क्रीम संपवते, पटापट खाते. हा संपवते, फेकते आधी. आईस्क्रीम फेकून दे मॉम. काय तू काही येडी बेडी आहे का? एवढं पैसे देऊन घेतलेलं आईस्क्रीम आणि फेक म्हणे काहीतरी येड्यासारखं. मला आवडतो एक तर पिस्ता फ्लेवर आहे मस्त. मॉम देवांश आला. मॉम तू आधी लवकर संपवते म्हणजे कसं? अगं लवकर काय संपवते मॉम? तू फेक. चल चल तिकडे डस्टबिन आहे, तिकडे डस्टबिन आहे. बाई काय बाई, जरा 5 मिनिटं उशीर आला असता तर आईस्क्रीम संपलं असतं माझं. अगं मॉम काय बोलतेस तू? आता चुपचाप इथे उभी राहा, मी तिकडे जाते, नाटक करते आणि ते सगळं झाल्यावर देवांशला इथे घेऊन ये. मग सगळं तुझ्या परफॉर्मन्सवर डिपेंड आहे. ओके? हा हा, रेडी आहेस ना तू? हो ठीक आहे, चल ऑल द बेस्ट. अगं गोळी गोळी. चल बाय बाय बाय. हॅलो आई. हा सई, अगं तुझ्याच फोनची वाट बघत होते. कसा झाला इंटरव्ह्यू? काय प्रश्न विचारले त्यांनी? सकाळी खाऊन गेलेस तेवढ्यावरच आहेस ना? हे बघ आधी असं कर, काहीतरी खाऊन घे. नाहीतर असं करतेस का, घरीच ये, मी तुझ्यासाठी काहीतरी पटकन बनवते. आई अगं मला बोलू तरी दे ना. मीच वेड्यासारखी बोलत राहील. बोल बोल. मला जॉब मिळालाय आणि मी खूप खुश आहे. सई खरंच खूप छान बातमी दिलीस बघ. आणि मला खात्री होतीच ही नोकरी तुलाच मिळणार म्हणून. देवापुढे ठेवायला आधीच साखर काढून ठेवली. बरं ऐक, मी आता फोन ठेवते. घरी आले की तुला डिटेलमध्ये सगळं काही सांगते. आणि हो, मी घरी यायच्या आधी मंदिरात जाणार आहे. हो हो, सावकाशी आहे, वाट बघते तुझी. हो बाय. नाही देवा, तू माझ्यासोबत हे असं नाही वागू शकत. मला माझी आई हवी आहे.
त्याच्याशिवाय कसं जगू मी? तेव्हा तुला काहीही करून माझ्या आईला वाचवावं लागेल. आईला वाचवा. अंजली काय झालंय? अंजली तू रडतेस का? प्लीज टेल मी काय झालंय. तू आधी शांत हो प्लीज. हा